नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण 0 ते 6 महिन्याच्या मुलीसाठी फ्रॉक बघणार आहोत, शिवायची कशी। तर ही 6 महिन्याच्या बाळापर्यंत परफेक्ट माप आहे। तर मी ज्या पद्धतीने कटिंग करत आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग केली तर 6 महिन्याच्या बाळासाठी ही फ्रॉक नक्की परफेक्ट बसणार आहे। आणि मी अजून काही व्हिडिओ म्हणजे 5 ते 6 वर्षाच्या मुलीसाठी म्हणजे अनेक फ्रॉकचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत। तुम्हाला कोणत्या वर्षाच्या मापाची फ्रॉक कटिंग बघायला आवडेल ते तुम्ही मला सांगू शकता, मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवेन। तर आता आपण ही जी आहे ती 6 महिन्याच्या मुलीसाठी म्हणजे 1 महिन्यापासून ते 6 महिन्याच्या मुलीसाठी फ्रॉक शिवणार आहोत। तर हा माझ्याकडे बघा ब्लाउज पीस आले होते, त्याच्यातून हा कपडा उरलेला आहे, त्याच्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा हा जो एक कापड आहे तो मी 4 फोल्डमध्ये असा हा करून घेतलेला आहे। खालच्या बाजूने आपल्याला सरळ असा हा कापड कटिंग करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने बघा हा असा आपण सरळ असा या पद्धतीने आपण कपडा हा कटिंग करून घेतलेला आहे। तर आता बघा इथे मी जी वरच्या भागाची उंची आहे ती 5 इंच घेत आहे। तर मी इथे ही शिलाई मार्जिन सहित घेतलेला आहे। तर या पद्धतीनेच तुम्ही सुद्धा घ्यायचं आहे। तर इथे मी वरच्या भागाचा ही 5 इंच घेत आहे। खालचा भाग हा मी 6 इंचाचा घेणार आहे आणि पूर्ण उंची ही 10 इंच आपली असणार आहे। म्हणजे हे शिलाई मार्जिन सहितच झालं। आता शोल्डर हे मी 3.5 इंचावरती घेणार आहे। आर्महोल सुद्धा 3.5 इंचावरती घ्यायचा आहे। आता छाती मी 5 इंचावरती घेत आहे। तर हे शिलाई मार्जिन सहितच मी घेतलेलं आहे। खालच्या बाजूला सुद्धा 5 इंचावरतीच मार्किंग करायची आहे। म्हणजे आपली इथं बघा 16 इंच छाती आहे, तर त्याच्यात 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन आपण घेतलेला आहे। पण आपण लूजिंग म्हणून ठेवताना फक्त एकच शिलाई मारायची आहे। तर या पद्धतीने बघा हा वरच्या भागाला असा हा गोल आकार मुंड्याला द्यायचा आहे। हा मागचा भाग पुढचा भाग दोन्हीला सेमच येणार आहे। आता आपण गळा रुंदी ही 1.5 इंचावरती घेणार आहोत आणि गळ्याची उंची ही 2.5 इंचावरती घेणार आहोत। तर या पद्धतीने बघा हा बॉक्स आपण आखून घ्यायचा आहे। तर मागचा पुढचा गळा हा मी सेमच घेणार आहे। आणि आता आपल्याला हा भाग कटिंग करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने बघा हा आपला वरचा भाग कटिंग करून झालेला आहे। आता आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे। तर इथं जो कपडा उरलेला आहे त्याच्यातच आपण बाही कटिंग करणार आहोत। तर बाही सुद्धा मी इथं 3 इंचाची घेतलेली आहे। तर याला आपण सरळ अगोदर कटिंग करून घेऊया। बाहीचा सुद्धा आपण हा भाग आहे तो इथं सरळ कटिंग करून घेतलेला आहे। आता मुंडा आपण घेतलेला आहे 3.5 इंच, त्याच्यात 1, 2 ते 3 इंच ॲड करायचा आहे। तर इथं मी हा पूर्णच कपडा घेत आहे। 2 इंचावरती खाली मार्किंग करायची आहे आणि इथं बाहीचा हा आकार देऊन घ्यायचा आहे। बॉटम मी घेत आहे 3 इंच आणि 1 इंच ॲड करत आहे शिलाई मार्जिनसाठी। आणि आता आपण ही बाही कटिंग करून घेऊया। तर थोडी बाहीचा बॉटम आहे तो लूजच ठेवायचा आहे, त्याच्यामुळे मी 3 इंच बॉटम घेतलेला आहे। तर या पद्धतीने बघा ही आपली बाही कटिंगसुद्धा झालेली आहे। आता आपल्याला जो आपला खालचा भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे। तर हा बघा उरलेला ब्लाऊज पीसचा तुकडा आहे, तर हा मी घेतलेला आहे। आता हा बघा खालचा पार्ट हा
मी 6 इंच घेणार आहे. त्याच्यात 1 इंच शिलाईला मी ॲड करणार आहे. तर याच्यावर पूर्ण 7 इंचावरती खूण करून घ्यायची आहे. आणि हा पूर्ण भाग 7 इंचाचा कटिंग करून घ्यायचा आहे. हा फोल्ड आहे, तिथून सुद्धा हा आपल्याला कटिंग करून असा या पद्धतीने घ्यायचा आहे. हा आपला खालचा भाग कटिंग करून झालेला आहे. आता आपण याच मापाचे अस्तर सुद्धा कटिंग करून घेणार आहोत. तर मी बघा इथं फक्त वरच्या बाजूला अस्तर लावून घेणार आहे. तसेच बाहीला आणि खालच्या भागाला अस्तर लावणार नाही. तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. ही मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी कशी स्टिचिंग करायची त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जर खालच्या भागाला आणि बाहीला जर अस्तर लावलं तर तुमची फ्रॉक ही अतिशय टिकाऊ बनणार आहे. तर मी इथं फक्त दाखवायचं आहे म्हणून खालच्या भागाला आणि वरच्या बाहीला अस्तर लावलेलं नाही. फक्त हा वरचा भाग जो आहे त्यालाच अस्तर लावलेला आहे. आता आपण याला मशीनवर शिवायचं कसं ते बघूया. तर आता बघा आपण मशीनवर आलेलो आहोत. तर अगोदर आपण वरचा भाग हा शिवून घ्यायचा आहे. तर हा मी पाठचा आणि समोरील भाग हा वेगवेगळा ठेवून घेतलेला आहे. त्याच्यावर बघा हे अस्तरसुद्धा मी ठेवून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हा जो गळ्याचा भाग आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने गळा आपण शिवून घेतलेला आहे. आता याला छोटे छोटे कट देऊन हा गळा जो आहे तो आपल्याला उलट करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने बघा आपल्याला असा बाहेर काढून हा गळ्याला आपण टीप मारून घ्यायची, हा भागाला सुद्धा आणि या भागाला सुद्धा. तर या पद्धतीने बघा आपण गळ्याला शिलाई मारलेली आहे. आता आपण काय करायचं आहे, यातला एक भाग घ्यायचा आहे जो की आपला पाठचा भाग असेल. त्याला आपण मध्यात असा फोल्ड करून घ्यायचा आहे. जो पाठचा भाग म्हणजे एकाच बाजूला आपल्याला हुक आणि काजसाठी इथं हुक आणि आईपट्टी लावून घ्यायची आहे, म्हणजे बाळाला घालण्यासाठी ही फ्रॉक व्यवस्थित होईल. तर आता आपण बघा या बाजूला हुक आणि या बाजूला काज आणि बटनपट्टी लावून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या बाजूला मी काजपट्टी तयार करून घेतलेली आहे. ही झाली काजपट्टी या बाजूला आणि ह्या बाजूला ही बटनपट्टी तयार करून घेतलेली आहे. आता हा भाग आपल्याला एकमेकांवर असा ठेवून इथं खाली जराशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर आता बघा इथं मी जॉईंट करून हा भाग घेतलेला आहे थोडासा. आता आपला पाठचा आणि पुढचा भाग हा तयार झालेला आहे. आता आपण बघा खालच्या बाजूला काय करायचं आहे, बाही जरा बाजूला ठेवू आणि जो खालचा भाग आहे त्याला आपल्याला एका बाजूने असा खाली दुमट टीप मारून घ्यायची आहे, या बाजूला सुद्धा आणि या बाजूला सुद्धा. उलट बाजूने अशी फोल्ड करून एका बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथं तुम्ही बघू शकता या बाजूने मी ही शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला हा एक भाग मागच्या बाजूला आणि एक भाग हा पुढच्या बाजूला आपल्याला शिवून घ्यायचा आहे. तर तो कशा पद्धतीने शिवायचा आहे, हा बघा मी पुढचा भाग घेतलेला आहे आणि या सरळवर ही सरळ बाजू ठेवून आपल्याला इथं अशा या छोट्या छोट्या अशा चुन्या देऊन हा भाग आहे तो इथं कमरेला असा हा जोडून घ्यायचा आहे, हा भागसुद्धा आणि हा भागसुद्धा. तर आता आपण बघा या पद्धतीने अशा प्लेट्स घेऊन हा पाठचा भाग जोडून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने हा समोरील भागसुद्धा आपण हा जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला या सरळवर हा सरळ भाग ठेवून आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. तर आता आपण दोन्ही शोल्डर जोडून घेऊया. तर बघा आपण या पद्धतीने हे शोल्डर जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी अगोदर आपल्याला बाही ही या पद्धतीने आपली ही बाही आहे. तर आता आपण हिला बघा खालच्या बाजूने
अशी ही फोल्ड मारून घेणार आहोत। तसेच या बाजूला सुद्धा आपण फोल्ड मारून अशी ही घ्यायची आहे। तर या पद्धतीने बघा आता आपण फोल्ड करून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्या दोन्ही बाह्या दोन्ही बाजूला या पद्धतीने बघा आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। तर या पद्धतीने बघा बाही जोडून घेतलेल्या आहेत। थोडासा एक्स्ट्रा भाग येत होता, त्याच्या इथं मी 2 या चुन्या मारून घेतलेल्या आहेत। तर याला तुम्ही बंदसुद्धा लावू शकता मध्ये, पण मी लावणार नाही आहे। आता आपण याला बघा इथं ही अशी या पद्धतीने फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघू शकता या पद्धतीने मी फिटिंगची शिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे। आता आपण फ्रॉकला सरळ करून घेऊया आणि या पद्धतीने बघा ही आपली फ्रॉक 6 महिन्याच्या मुलीसाठी म्हणजे 0 ते 6 1 महिन्यापासून ते 6 महिन्याच्या बाळासाठी ही फ्रॉक परफेक्ट बसणार आहे। तर या पद्धतीने बघा ही आपली फ्रॉक इथं तयार झालेली आहे। इथं आपण एक काज करून घ्यायचा आहे आणि इथं एक बटन लावायचं आहे किंवा तुम्ही हुकसुद्धा लावू शकता, म्हणजे आपल्याला इथं हे हुक लावल्यानंतर बाळाला घालण्यास सहज सोपं जाईल। तर या पद्धतीने बघा ही आपली फ्रॉक अशी सुंदर अशी तयार झालेली आहे। तर हा फ्रॉकचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय। स्वतःची काळजी घ्या आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, कारण लाईक खूप कमी येत आहेत। मला असं वाटते की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत नाही आहेत आणि जर तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता, पण प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक तर नक्की करत चला। बाय बाय।